नमस्कार मंडळी, मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करायचे किंवा एकादशी असेल तर उद्यापन कधी करायचं वगैरे या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा उद्यापन कसं करायचं अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। बघितला नसेल तर तुम्हाला मी त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात। तर आज मी तुम्हाला म्हणजे उद्यापनानंतर पूजेतील साहित्याचं काय काय करायचं किंवा अजून काही प्रश्न असतील म्हणजे असतात बऱ्याच ताईंना प्रश्न आहेत की पोथी पुस्तक आपण दिलंच पाहिजे का किंवा नाही दिलं तर काय करावे, ओटीचं काय करायचं, या सर्व म्हणजे गोष्टी ज्या आहेत काही प्रश्न असतील तर हे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील। तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे आज। तर सर्वात पहिलं तर मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं असतं। तर जरी एकादशी असली किंवा नसली तरी सुद्धा गुरुवारच्या दिवशी शेवटच्या गुरुवारीच तुम्हाला उद्यापन करायचं आहे। आणि त्या दिवशी आपल्याला म्हणजे 5 किंवा 7 सवाष्ण स्त्रियांना बोलवायचं असतं। जर तुम्हाला स्त्रिया मिळत नसतील तर तुम्ही कन्यापूजन वगैरे सुद्धा करू शकतात। तर स्त्रियांना आपल्याला बोलवायचं असतं तर त्यांच्या हातात आपल्याला पोथी पुस्तक द्यायचं असतं, एखादं फळ किंवा भेटवस्तू वगैरे सुद्धा द्यायचं म्हणजे देऊ शकता तुम्ही। तर आता पोथी पुस्तकाचं जर बघितलं तर पोथी पुस्तक म्हणजे दरवर्षी कसं आपण मार्गशीर्ष गुरुवार च्या उद्यापनासाठी आपल्या शेजारच्या ताईंना मैत्रिणींना बोलवत असतो। तर तुम्ही सारख्याच म्हणजे त्याच महिलांना बोलवत असाल। दरवर्षी आपण पोथी पुस्तक जर वाटत असू म्हणजे तुम्ही त्यांना दिलेलं असेल तर यावर्षी म्हणजे सारखं सारखं पोथी पुस्तक नाही दिलं तरी चालेल। तर एखादी नवीन मैत्रीण असेल किंवा ताई असेल तर तुम्ही तिला पोथी पुस्तक देऊ शकतात। आणि खरं म्हणजे पोथी पुस्तक दिल्यानंतर त्या पोथी पुस्तकाचा व्यवस्थित वापर सुद्धा झाला पाहिजे। कारण प्रत्येक जण म्हणजे महाराष्ट्रात तरी खूप म्हणजे बऱ्याच जणी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत धरत असतात। तर प्रत्येकाकडे म्हणजे स्वतःकडेच ते पुस्तक असतं। त्याच्यामुळे प्रत्येकजण त्या गोष्टीचा किंवा पोथी पुस्तकाचा व्यवस्थित वापर करतोच असं नाही। तर त्यामुळे तुम्ही पोथी पुस्तक नाही दिलं तरीही चालेल। त्याऐवजी तुम्ही छान एखादी भेटवस्तू देऊ शकतात, एखादं फळ वगैरे असं सर्व देऊन तुम्ही उद्यापन करू शकतात। किंवा कन्यापूजन जर करत असाल तर लहान मुलींना जे आवडत असेल त्यांच्या उपयोगीत येणाऱ्या वस्तू तुम्ही त्या मुलींना देऊ शकतात। तर अशा प्रकारे उद्यापन करताना तुम्ही सवाष्ण स्त्रियांना पोथी पुस्तक द्यायचं की नाही किंवा काय तुम्ही देऊ शकतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। आणि समजा एखादं म्हणजे खरीच नवीन मैत्रीण असेल किंवा नवीन ताई असेल की तुम्हाला वाटतंय ती खरंच म्हणजे गुरुवारचे व्रत वगैरे करू शकते किंवा तिला देवाची आवड वगैरे आहे तर तुम्ही नक्कीच तिला पोथी पुस्तक जरूर द्या। म्हणजे आपल्यामुळे या म्हणजे पोथी पुस्तक देण्यामागचं हेच एक कारण आहे की म्हणजे हे जे व्रत आहे एकाकडून दुसऱ्याकडे असं म्हणजे सर्वांना माहीत झालं पाहिजे किंवा या गोष्टीचा प्रचार झाला पाहिजे। त्यामुळे ते खरं पोथी पुस्तक एकमेकांना दिलं जातं। तर असं जर वाटत असेल तुम्हाला एखादी ताई किंवा मैत्रीण जर नवीन असेल तर तुम्ही नक्कीच तिला देऊ शकतात। त्यानंतर शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणे गुरुवारचं म्हणजे सकाळपासून व्रताला सुरुवात करायची आहे, छान पूजा मांडणी वगैरे करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी उद्यापन करायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी गाईला म्हणजे जसं आपण पहिल्या गुरुवारपासून करत आलेलो आहोत तसंच संपूर्ण दिवसभर हे व्रत करायचं आहे। संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, गाईला एक नैवेद्य काढून ठेवायचा आहे। तर त्यानंतर नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही काय दाखवायचं म्हणजे एकादशी असल्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न आहे की नैवेद्यामध्ये काय ठेवायचं। तर देवीला उपवास म्हणजे एकादशी आहे म्हणजे देवीला उपवास आहे असं काहीच नाही। तर त्यामुळे तुम्ही सात्विक भोजन तुम्ही जे घरात करणार वरण भात, भाजी पोळी किंवा एखादा गोड पदार्थ असेल त्याचा तुम्ही म्हणजे संपूर्ण थाळी तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात। त्यानंतर एक नैवेद्य गायला काढून ठेवायचा। तर अशा प्रकारे रात्री नैवेद्य दाखवायचं आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपले अंघोळ वगैरे झाल्यावर जसं तुम्ही दर गुरुवारी शुक्रवारी उत्तर पूजा किंवा उद्यापन करत असाल तसं करायचं आहे। म्हणजे उत्तर पूजा करायची आहे। सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे सर्व झालं की त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा माता लक्ष्मीची पंचोपचारे पूजा करायची आहे, आरती करायची आहे, पोथी वाचणं जर शक्य होत असेल तर पोथी वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उत्तर पूजा सर्व करायची आहे आणि पूजा उचलायची आहे। तर आता उत्तर पूजा कशी करायची याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। दुसऱ्या गुरुवारची पहिल्या गुरुवारचा जो
व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर मी उत्तर पूजा कशी करायची हे सर्व काही दाखवलेलं आहे. तर त्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर ती सुद्धा मी तुम्हाला खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर आता बऱ्याच जणांना अजून एक सांगायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्स माहीत नसतं कुठे असतं. तर जिथं मी टायटल म्हणजे आपलं टायटल असतं, तुम्हाला बाजूला वाटलं तर मी स्क्रीनवर दाखवेल. तर तिथे मोर ऑप्शन असतो आणि त्याच्यावर क्लिक करायचं, तर ते डिस्क्रिप्शन बॉक्स असतं आणि तिथे तुम्ही खाली बघू शकतात. मी तुम्हाला तिथे लिंक देते किंवा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. तर तुम्ही नेहमीप्रमाणे शुक्रवारी उत्तर पूजा करायची आहे, त्यानंतर पूजा उचलायची आहे आणि पूजा उचलल्यानंतर एक साहित्याचं आपण काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर पूजा उचलल्यानंतर सर्वप्रथम कलशामधील वस्तूंचं काय करायचं ते सांगते. तर कलशातील जे पाणी आहे तर ते आपण आधी झाडांना किंवा तुळशीला टाकू शकतो. त्यामध्ये सुपारी जो पैसा असेल तर तो आपण आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यातले जे पानं आहेत तर ते म्हणजे पुस्तकात दिल्याप्रमाणे तुम्ही 5 ठिकाणी आपल्या घराच्या 5 कोपऱ्यात ठेवायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळात किंवा दुसऱ्या दिवशी ते पानं असतं तुम्ही निर्माल्यात वगैरे टाकू शकतात. तर पूजेमध्ये जे काही फुलं, पानं वापरलेले असतील तर ते सर्व तुम्ही निर्माल्यात टाकायचं आहे. त्यानंतर जे आपण विडा ठेवतो त्याच्यावरचं सुपारी, हळद, बदाम वगैरे त्या सगळ्या वस्तूसुद्धा तुम्ही निर्माल्यात व्हायच्या आहेत. म्हणजे ज्या वस्तू आपल्याला पुन्हा वापरता येणार नाही अशा सर्व वस्तू निर्माल्यात टाकायच्या आहे. त्यानंतर आपण चारी गुरुवारी जे नारळ वापरलेलं आहे तर ते नारळाला सजवून किंवा कलशाला सजवून आपण देवीचं स्वरूप त्यामध्ये बघत असतो. तर त्यामुळे नारळ चुकूनही फोडू नका. तर ते नारळसुद्धा पाण्यात तुम्ही विसर्जित करा आणि म्हणजे ही एक चूक अजिबात करू नका नारळाच्या बाबतीत तरी. तर त्याच्यामुळे नारळ तुम्ही पाण्यात विसर्जित करायचं आहे न फोडता. त्यानंतर तुम्ही जर ओटी भरलेली असेल देवीची तर ओटीचं सामानाचं काय करायचं, तर ओटीचं सामानसुद्धा तुम्ही त्यामध्ये आपण म्हणजे देवीला साडी किंवा ब्लाऊज पीस वगैरे असतं, शृंगार असतो. तर त्यातील जे साहित्य असतील तर ते तुम्ही उद्यापनासाठी ज्या स्त्रियांना तुम्ही बोलवलं असेल तर ते साहित्य तुम्ही म्हणजे त्यातील साहित्य तुम्ही स्त्रियांना देऊ शकतात किंवा स्वतःसाठी वापरलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे ओटीचा उपयोग करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण पूजेतील साहित्याचा वापर करायचा आहे. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून सर्व काही माहिती मिळालेली असेल की म्हणजे उद्यापन कधी करायचं, कसं करायचं, त्यानंतर पूजेतील साहित्याचं काय काय करायचं. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकतात. तर मी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देते. पण तो जो आधीचा व्हिडिओ आहे तर तो मी नक्की बघा, कारण मी त्यामध्ये सर्व काही डिटेल सांगितलेलं आहे. उद्यापन कसं करायचं, त्याच्यासाठी काय काय आपण तयारी करू शकतो हे सर्व काही सांगितलेलं आहे. तर त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही आधी नक्की बघा. आणि तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.